नमस्कार श्रोते हो. शब्दांच्या पलीकडले या मालिकेत आपलं मनःपूर्वक स्वागत. आज आपण मराठी भावगीतांच्या सुवर्णयुगातल्या एका अत्यंत लोकप्रिय आणि अजरामर गीताची चर्चा करणार आहोत. कवी मंगेश पाडगाकर यांचे शब्द, श्रीनिवास खळे यांचं जादुई संगीत आणि सुरेश वाडकर यांचा मधाळ स्वर यांचा सुंदर संगम म्हणजे हे गीत. जेव्हा तुझ्या बटांना उधणी मुजोर वारा. या पॉडकास्टची संकल्पना, लेखन आणि मांडणी गिरीश घाटे यांनी केली आहे. तर चला ऐकूया शब्दांच्या पलीकडले. नमस्कार रसिको. जेव्हा तुझ्या बटांना उधरी मुजोर वारा. पहिल्यांदा हे गीत ऐकलं की ते एक सुंदर प्रणयगीत वाटतं. पण श्रोते हो, या शब्दांच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर हे गीत प्रेमातल्या प्रतीक्षेचं आणि प्रेयसीच्या एका होकारासाठी आसूसलेल्या मनाची कथा सांगतं. पारगावकर म्हणतात, जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, माझा न राहतो मी हरवून हा किनारा. किती सुंदर कल्पना आहे ही. प्रेयसीच्या केसांशी खेळणाऱ्या वाऱ्याला पारगावकर मुजोर म्हणतात. कारण ज्या जवळिकीची ओढ त्या प्रियकराच्या मनाला आहे, ती जवळीक हा वारा अगदी सहजपणे अनुभवत आहे. वाऱ्यानं तिच्या बटा हवेत उडताना दिसतात आणि त्या दृश्यानं तो स्वतःचं भान हरवून बसतो. माझा न राहतो मी, या शब्दात प्रेमाची खरी अवस्था दडलेली आहे. प्रेमात पडलेला माणूस स्वतःचा राहत नाही. त्याच्या भावनांच्या लाटांना जणू काही किनाराच सापडत नाही. पुढे प्रियकर म्हणतो, आभार भार होते, होती बटा ही पक्षी, ओढून जीव घेते पदरावरील नक्षी, लाटांच अंतरीच्या नाही मुळी निवारा. प्रेयसीचं कपाळ प्रियकराला आभाळासारखं विशाल वाटतं आणि तिच्या बटा त्या आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांसारख्या भासतात. पण श्रोते हो, प्रेमाची गंमत अशी असते की माणूस फक्त व्यक्तीच्या रूपावर प्रेम करत नाही, तिच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट त्याला प्रिय वाटू लागते. म्हणूनच तिच्या पदरावरील नक्षीसुद्धा त्याचा जीव ओढून घेते आणि मग तो कबूल करतो. अंतरीच्या या भावनांच्या लाटांना कुठेच निवारा नाही, म्हणजेच त्यांना शांतता नाही, विसावा नाही. पुढे तो म्हणतो, डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना, ही वेल चांदण्याची ओठांवरी झुकेना, देशील का कधी तू थोडा तरी इशारा. प्रियकर डोळे मिटून घेतो, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो. पण प्रेमाचा हा गोड छळ काही थांबत नाही. प्रियकर प्रेयसीला जणू चांदण्यांनी फुललेल्या एका शीतल वेलीची उपमा देतो. पण ही वेल अजून त्याच्याकडे झुकलेली नाही. तिच्या मनात नेमकं काय आहे याची त्याला खात्री नाही. म्हणून तो तिच्या होकाराची वाट पाहत आहे. आणि हीच भावना शेवटच्या कडव्यात अधिक तीव्र होते. नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो, हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो, केव्हा तुझ्या खुशीचा उगवेल सांग तारा. प्रियकराला वाटतं जणू तिच्या प्रेमाचा सुगंध आसपास दरवळतो आहे. कधी ती हसल्याचा भास होतो, कधी ती आपल्याकडे पाहते आहे असं वाटतं. पण त्याला कशाचीच खात्री वाटत नाही. ही प्रेमाची एक विलक्षण अवस्था आहे. आशा आहे पण निश्चिती नाही. स्वप्न आहे पण त्याला अजून वास्तवाचा स्पर्श झालेला नाही. म्हणूनच तो शेवटी विचारतो, केव्हा तुझ्या खुशीचा उगवेल सांग तारा. या प्रश्नात प्रेमाची आर्तता आहे. त्याला प्रेम हवं आहे, पण त्याला तिच्याकडून स्वेच्छेनं दिलेला स्वीकार हवा आहे. श्रोते हो, या गीताचा गाभा केवळ सौंदर्य वर्णनात नाही. हे गीत प्रेमातला संयम शिकवतं, प्रतीक्षा शिकवतं. खरं प्रेम म्हणजे केवळ स्वतःच्या भावना व्यक्त करणं नव्हे, तर दुसऱ्याच्या एका होकाराची संयमानं वाट पाहणं होय. म्हणूनच हे गीत केवळ प्रणयगीत राहत नाही. ते प्रेमातली ओढ आणि प्रतीक्षेची अस्वस्थता असलेल्या मनाची कहाणी बनतं. पुरुषाच्या या हळव्या भावूक मनाचा आविष्कार
मराठी साहित्यात क्वचितच इतक्या नाजूकपणे व्यक्त झालेला दिसतो. मंगेश पारगावकरांनी तो या गीतातून अत्यंत सुंदरपणे शब्दबद्ध केला आहे. हा अर्थ मनात ठेवून पुन्हा एकदा हे गीत ऐका. शब्दांच्या पलीकडे दडलेली ही प्रतीक्षा, ही हुरहुर आणि ही हळवी तगमग तुम्हाला नक्कीच नव्यानं जाणवेल. पुन्हा भेटूया अशाच एका अर्थपूर्ण गीतासोबत. धन्यवाद.